आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी 9 न्यूज. महाविजय स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांना समर्पित. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या बहुचर्चित लढाईमध्ये स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्द्याला बहुमताने समर्थन दिले. ही लढाई केवळ निवडणूक म्हणून नव्हे तर आपल्या स्वाभिमानाची आणि सन्मानाची होती. हा महाविजय आज तमाम स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांनी मी समर्पित करतो. देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे सक्षम दूरदर्शी नेतृत्व श्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवत पिंपरी चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट आणि निर्णायक कौल दिला आहे. हा कौल म्हणजे विकास कामांना, प्रामाणिक प्रशासनाला आणि जनहिताला दिलेली ठाम पोचपावती आहे. हा विजय केवळ भारतीय जनता पार्टीचा नाही, तर हा विजय पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आहे. विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी बहुमताने राहिला आहे. विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांनाही चपराक आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 128 पैकी 85 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन करतो. राष्ट्र प्रथम या विचाराने काम करूया असे आवाहन करतो. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न बापू काटे, निवडणूक प्रमुख तथा आमदार श्री शंकर शेठ जगताप, विधान परिषद आमदार सौ उमाताई खापरे, विधान परिषद आमदार श्री अमितजी गोरखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते आणि मार्गदर्शक यांच्यासह भाजपा परिवारातील विविध संस्था, संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा महाविजय शक्य झाला. या विचारांच्या आणि विकासाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे, असं आमदार महेशदादा लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जय श्रीराम. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीचे निकाल समोर आलेले आहेत. आमच्या सर्व स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीवर आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा यांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला त्या विश्वासाला सगळ्यांनी साथ दिली आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याचा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मार्ग मोकळा झाला. मी पहिल्यांदा सगळ्या माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांचं मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि इथून पुढला काळ जो पण आहे, जसं देवेंद्र पर्व महाराष्ट्रात चालू आहे तशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड शहर सुद्धा पुढल्या 50 वर्षाचा व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणार हा विश्वास देतो. विकास या मुद्द्यावर पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्वसामान्य लोकांचा विकास, पिंपरी चिंचवड शहराचा विकास या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो आणि निवडणूक आम्ही जिंकलो. याचा आम्हाला सगळ्यात मोठा आनंद या ठिकाणी होतोय. एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून माझ्याबरोबर आमच्या सगळ्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांबरोबर उमेदवारांबरोबर आपण राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. विशेषतः आता काही आमचे सहकारी या निवडणुकी प्रक्रियेमध्ये थोड्या मतानं कमी पडले, पण नक्की खात्रीने सांगतो पुढल्या वेळेस परत एकदा आपण कुणीही नाराज न होता सगळ्यांना बरोबर आता जे पण काय आमच्याबरोबर आमच्या नगरसेवकांबरोबर जे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जे 128 नगरसेवक असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या पिंपरी चिंचवड शहरातला सर्वसामान्य घटक केंद्रबिंदू समजून या शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर सगळी डेव्हलपमेंट तयार करण्यासाठी आम्ही या सगळ्यांना बरोबर घेणार आहोत. याकरता मी निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. विशेषतः देवेंद्र भाऊ, आपण जो विश्वास आमच्यावर दिला त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, विशेषतः पूर्ण शहरातल्या लोकांनी आपल्यावर फार मोठा विश्वास दाखवला. आपल्यालाही मनापासून धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे. जी सज्ज मराठी 9 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.